गुजरातमधून 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्याला केंद्र सरकारची मंजुरी। देशभरात निर्यात बंदी असताना गुजरातसाठी अपवाद कशाला? राज्यातल्या कांदा उत्पादकांचा संतप्त सवाल। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उपाशी मरावं ही मोदींची इच्छा। पांढऱ्या कांद्याच्या प्रश्नावरून संजय राऊतांची सडकून टीका। सुनेत्रा पवार लाखभर मतांनी निवडणूक जिंकणार। एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास। संपूर्ण मुलाखत आज रात्री 8 वाजता। नाशिकवरून महायुतीच्या तिढ्यात महंत अनिकेत शास्त्रींची उडी। मी भाजपमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक। शास्त्रींची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत। महायुती लोकसभेच्या उर्वरित सर्व जागांची आज घोषणा करणार। ठाणे आणि नाशिक शिवसेनेच्या वाट्याला आल्याची सूत्रांची माहिती। तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच। माझी प्रकृती ठीक नसल्यानं आढळरावांच्या प्रचारात सहभागी झालो नाही। दिलीप वळसे पाटील यांचं स्पष्टीकरण। शरद पवारांनी पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिरात घेतलं मुखदर्शन। साखर सम्राट अभिजित पाटीलही उपस्थित। पंतप्रधान मोदी आज कोल्हापूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार। सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज लातूर दौऱ्यावर। डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी उदगीरमध्ये दुपारी 3:30 वाजता सभा। पश्चिम बंगालच्या संदेशखालीमध्ये एनएसजीच्या मदतीने सीबीआयची धाड। 2 घरांमधून मोठा शस्त्रसाठा जप्त। इंदूर अकोला बसचा मध्य प्रदेशच्या करोली घाटात भीषण अपघात। बस 100 फूट खोल दरीत कोसळली। 28 प्रवासी जखमी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खासगी बसने घेतला पेट। सर्व प्रवासी वेळेत खाली उतरल्यानं मोठा अनर्थ टळला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।